आजच्या रविवारची तरी तुम्ही घरीच आहे, वावरात नाही गेले? नाही आज काही काम नाही आहे तर मग काही गेलो नाही, म्हटलं आरामच करावं घरी. असं आहे का? बरं बरं. तरी म्हटलं मी तुम्ही कसे काय एवढे निवांत घरी बसले आज? नाही तर तुमचं वावर चालूच राहते, वावरात जातो. मी काय म्हणतो, तुम्हाला या गोष्टी सांगतो. 2 दिवस झाले सांगतो करायला, पण मला आठवण नाही राहिली. कोणती भाऊ सांग ना. 2 दिवसाच्या आधी काय झालं माहिती आपल्या घरी? तुमच्या माईनं माहिती काय केलं? अजून म्हटलं एक नवीन विषय भेटला होता इले भांडाले. आता नवीन विषय काढला ते ना आता माझ्यासोबत भांडाले. कोणता विषय बा आता? आता म्हणते मी बाहेरच जाऊन बसत असतो म्हणजे नीरा, आणि घरातले सारे कामं तुमची आईच करते तशी. जाऊ दे ना, जाऊ दे. नाही जाऊ दे नाही. ऐका तुम्ही आता. मी गेलती उशीर बाहेर, तर बसली होती, बाया बसल्या होत्या. तर मला जरा उशिरी आले घरी, संध्याकाळी झाली ती. तर तुमचे बाबा काय म्हणते, दिवी लावून घेणं म्हणते, ती याची येतं म्हणते एक दिवस. तर नाही म्हणते, मी घालव म्हणते, मी काही तिचे कामं करायला आहे का म्हणते, तिला करता नाहीत का म्हणते, स्वतःचे बाहेर जाऊन बसते म्हणते, समजत नाही का म्हणते, घरी जावं लागते म्हणते, दिवेला आजा वेळ झाला, असं तसं मार बाबा झाली ती. तेवढ्यात आलीस मी माय ऐकलंच त्याचं सगळं. तुम्ही सांगा, तुम्हाला मी कधीतरी दिवेलाचा टाईमला बाहेर बसलेली दिसतो का? मला समजतेच ना का बा दिवे लावायचा टाईम झाला, आपल्या घरात जावं लागते, दिवे लावायचे आहे बा का काही म्हणून. पण एखाद्या दिवशीचा उशीर झाला ना, म्हटलं आपण बसलो असलो गोष्टी मस्ती चालू असल्या, तर म्हटलं तुमची बाई समजून नाही घेत, म्हटलं कल्ला करायला चालू करते बात. असं नाही का बा आज झाला असेल बा तिला वेळ बसते तर बसू द्या बा थोड्या वेळपर्यंत. तर घरातून असं निघालं नाही भेटत किती वेळ दिवस. एखाद्या दिवशी जात असतो बसाले, रोज रोज तो काही जाते नेहमी. जाऊ दे ना, तू काय तिच्याकडे लक्ष देत असतं? जाऊ दे, तिला करू देत जा बडबड. तुम्हाला तर तेच आहे. असं नाही म्हणत एखाद्या वेळेस का आईचं चुकलं बा का काही म्हणून आजच तर दिली होत हे, असं नाही म्हणत तुम्ही तसेच आहे. आता मी तुला काही म्हणत असतो का? मी कधी दिली नाही म्हणत, तुला नाही म्हणत. तुम्ही पाहून घ्या तुमचं आता. जाऊ दे ना, मी बोललो तर नसलंच कामाचं भांडण वाढते ते, म्हणून मी बोलायला नाही पाहत. मग तुमच्या दोघीच्या मधात मी फसतो ना. ते मला बोलते, मग तूही मलाच बोलतो, मग मी काय करावं? मग त्यापेक्षा तुम्ही दोघंच तुमचं पाच जा. तुम्ही लय हुशार आहे, पण बरोबर निघून जातं मधातून. मायावर येते करून उशीक बोलत नाही. एखाद्या वेळेस बायकोची कड नाही तुलची कदरच नाही ना. कदर असते तर बरोबर आली असती. बायकोची कदर असली पाहिजे, बरोबर माहितीच लागते. फक्त आपण उलसं काही म्हटलं तर मग बरोबर म्हणता मला असं बोल नको जाऊ, तसं नको बोलत जाऊ, हे करत जाय ते करत जाय. पण उलसं आपल्या मायला म्हटलं पाहिजे का बा तू उलशीक चांगली बघत त्याच्यासोबत. तर नाही, तुमचं पारड्यासारखं नाही ना. तुमचं पारड्यात माप तर तुमचं बरोबर नाही ना. एका साईडला जास्त नाही, एका साईडला कमी असं आहे ना तुमचं. जाऊ दे बरं, सोड ना तू, विषय बंद कर ना तू. आता अजून मध्ये आहे मी, तर लावतो का तू आता? देशील अजून चालू करून कटकट अजून ऐकलं फायकलं तिनं तर लागणं त्याच मागं कर ना बंद. किती भेटा पण तुम्ही तुमच्या आईला, किती भेटा बापा. एवढा नाही माणूस पाहिला ना कधी पण. जाऊ दे माझा बोल, लावून तोंडातून. काऊन रे पोरं, आज अजून घरीच आहे? कायच्या गोष्टी चालू आहे बाबा एवढ्या तुमच्या दोघांना बायकोच्या? काहीतरी ऐकायला राहिलं तर मला देशील तिचं तोंड लावून अजून काहीतरी सांगणं चालू वाटते मला. झाले वाटते कानं भरणं चालू नवऱ्याचे त्याचे कानं. आता गोष्टी करणार नाही काय, मी दोघं जण उलचं बोलणार आहे नाही काय. मला काय करावं लागते? मी नाही येत कानं गिरम भरून कोणाचे. बोलायचं तसं सहज. आता काही ते बोलणं मला नाही का घरात? नाही म्हणा इथं कोणत्या गोष्टीची नाही आपल्या घरात. तुम्हाला भरम आहे पण बापा, असं वाटते तुम्हाला नाही जो तुमच्याच गोष्टी करत राहते. भरम गेम नाही आहे मला बरोबर माहिती आहे ना, कोण कधी कसं बोलते कसं नाही. तर आई काही अशा गोष्टी चालू होत्या, अशा विषयात बाहेरच्या, तू नको लक्ष देऊ. मग बाहेरच्या कोणत्या लोकांची तोंड चालू करून देऊन राहिली ती बायको? का काऊन मग तो समोर राहिला होता? काही नाही, ते असंच चालू होतं. चल तू. जाऊ दे घेऊ दे नाही. मी ऐकलं म्हणजे माहिती आहे काय होतं तुमचं चालू होतं. खुसफुस बरोबर नवऱ्याची कानं भरून देऊ राहील ते. काय ऐकलं तुम्ही? काय सांगितलं बा? ऐकलं ना बरोबर. आता काय माझं तोंड फोडायला तू राहते ना. अजिबात बे बापा उसं बोलू नाही देत, काही नाही. नीट आपलीच लावत राहते मधात. आई जाऊ दे ना, राहू दे ना, काही नाही झालं बरं. तू विषय बंद कर. जाऊ मी तर समजूनच घेतो सगळ्या गोष्टी, फक्त कोणी समजून नाही घेत. बाकीचे मायावरच राहते सगळं, आणि गुन्हा सगळ्याच्यात मायाच राहते. जाऊ दे, ह्या बाईच्या वहिनीला काय पडत. आताच बोलले, आताच भांडण होते. मी चालली येतो तिकडे. बरं तुमच्या आग येता का हो? मी चहा मांडतो. काहून आता कोण चालली तू? बस ना आता, बस इथंच. नाही मला काम आहे, मी चालली. हा घेतो मी जाय मान. तुमच्या वही लागलं तर आपण मी आठवण आहे तुम्हाला. निरा भांडणार सुचते उलशक साधे बोललं तर भांडणावर उठून येता तुम्ही. तुमच्या वहीला काही पुरते कामाले? उलच्या गोष्टीची मोठी गोष्ट कसं लागते तुम्हाला बरोबर माहीत आहे. आता या गोष्ट बोलली, एखादा शब्द बोलल्याची तर अजून कुकडे नेलं असतं. ज्यापेक्षा तिकडे चालली जातो. आता करून कीर्तन चालू पोराजवळ. बाबू तुझी बायको दिसते तेवढी साधी नाही आहे म्हटलं, तुला सांगतो मी. पुरी वळखली मी तिला आता. पहिले वाटे मला हे लयच चांगली आहे पण काही नाही. आता मी पुरी तिला बरोबर वळखली. मला माहिती आहे कोण कसं आहे कोण नाही. तर तू जाऊ दे बरं, विषय बंद कर. काहून काय कोण ऐकलं नव्हतं का तिचं काही?
दोघी तुमची सारी जिंदगी दोघीच्या दोघी काही भांडतच घालणार आहे का? जसं जसं नवीन नवीन कामं अशा भांडतात अशा. एवढे दिवस झाले तरी अजून भांडणाने संपू राहिले, म्हणजे काही बाया होय तुम्ही. मी तिच्यासोबत चांगलीच वागतो बाबू. मी सगळं माझ्याबरोबर करत असतो. मी माझ्या शेले कधीच कुठं चुकत नाही. तिथंच चुकते म्हटलं. मी माझ्या सगळं कर्तव्य बरोबर करतो. बरं जाऊ दे, ठीक आहे ना, आता बंद कर, जाऊ दे. काय विचित्र बाई आहे ना बाबा. जशी म्हणा म्हणतातच बोलते त्याच्यात उलसक नवरा बायको बोलत असले, काही बोलत असले, लेकरासोबत बोलत असले का म्हणता ते जीव बोलतेच नीट. हिच्याच मताने ऐकलं पाहिजे सारं. आपलं काही म्हणणंच नसते. बाहेरच्या लोकांसोबत तर भल्ली चांगली वागते, भल्ली ज्ञान पासते बाहेरच्या लोकांना. सुनीसोबत असं नाही राहायला पण सुनीसोबत तसं नाही राहायला लागत. जे आलं ते खा लागते असं वाटत असन बाहेरच्या लोकांना. का हे बा किती चांगली बाई आहे, किती चांगली राहत असन सुनीसोबत, किती चांगलं वागत असन सुनीला. सुनी बोलत नसन कधी, भांडत नसन कधी, आणि काही नाही. बाहेर तर मोठी ज्ञान पासते आणि घरात आलं का तिचं काय माहीत काय होते. तर घरात आली का जशी जशी हेच करते. बाहेर आहेच ना नाव प्रसिद्ध, शांताबाई किती चांगली आहे, शांताबाई किती चांगली आहे, कोणाची मदत करते, कोणासोबत बोलते, कोणासोबत चांगली राहते. असंच आहे ना सारं नाव. बाई शांताबाईच आहे ना बाहेर. शांतासोयी बाईसोबत राहून पा मला 2-4 दिवस घरात, म्हणजे माहीत पडते शांताबाई कशी आहे. तर दुरून तर कोणालाही चांगलंच वाटते, दुरून डोंगर साजरंच वाटते. दुरून डोंगर साजरं वाटायले जवळ असलं म्हणजे बरोबर समजते मग काय आहे आणि काय नाही. तर आता मी बोलली असती 2 शब्द अजून तर वाढलं असतं ते. मी आता जाऊ दे म्हटलं, काय वाढवतो अजून, भांडण होईल बिन कामी नसल्यास कामाचा. आजच्या दिवस माणूस घरी आहे म्हटलं, अजून कटकट लागून आधीच म्हणे लावशील का कटकट, म्हणून मी बोलली नाही. आता नाही तर बापाशी बोलायला लय होतं. त्याचं कसं एकदा चालू झाला का पारा बंदच, त्यांचं टटर चालूच राहते. आपल्याला नेहमी समजूनच घ्यावं लागते. नाही बा जाऊ दे, नाही बा जाऊ दे करून अतिच होऊ राहिलं. उलसं काही बोलून देत, उलसं काही नाही करू देत. बाबूचं तर सगळं आईच्याच मतानं आहे. आईने जसं म्हटलं तसंच बाबू करते. एवढी वेळ झाली मी समोर कामं करतो तरी अशी वागते बापा. आणि जर नसते केलं तर काय केलं असतं काय माहीत. अशी सासूनी पाहिजे बापा. आणि आयुष्याला माझ्या कटकटच आहे. कधी सासूचं सुख तर पाहाच नाही लागलं मला. पण बाहेर गेल्यावर तर लयच चांगली राहते. नाही इथे एकदम रूपच पालटून जाते. बाहेर गेली का असं वाटते शांताबाई करते सारेजण. जशी अशी लयच असं वाटते लोकांना कितीक चांगली आहे आणि कितीक नाही बाबा. घरात आली का जगदंबा होते आणि बाहेर गेली का लक्ष्मी होते. जाऊ दे, तर माझ्या नशिबारीच लागली आहे गोष्ट. पटकन चहा मांडून देऊन देतो, अजून बोंबलन चहा नाही दिला म्हणून. संध्याकाळी उरायली पटपट झाडझूड करतो आणि स्वयंपाकाचा पाहतो काय आणि काय नाही. तर पोरगी येईन आता शाळेतून. झाला का व चहा? नाही मांडून राहिली ना, करू राहिली ना. काऊन आता कोण उठून आले? बस ना उलचूक माझ्याजवळ. सांगते ना पोती. आता मी पडला ना तुम्हाला कशी आहे. तर उलच्या गोष्टीचं किती लांब होते, मी बोलली नाही म्हणून, नाही तर आताच भांडण झालं असतं. जाऊ दे, असं समजून घ्या लागते. मला माहिती आहे तुला समजदार आहे म्हणून. मी म्हणून तुमच्या घरी टिकू राहिली, नाही तर दुसरी टिकली नसती म्हटलं. बरं जाऊ दे, मांड मग पटकन चहा मांड, मी चहा पितो आणि बाहेर जातो उलसा. तुम्ही जात जा बाहेर आणि आम्हाला राहायला लागते मग घरात कटकट ऐकत. बरं तर मंडळी, आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात.